Read and write it too. Read and write it too. CLR प्रस्तुत करत आहे वी लर्न इंग्लिश लेसन 55. आम्ही इंग्रजी शिकतो पाठ 55. मित्रमैत्रिणींनो, सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस पुणे या संस्थेने इंग्रजी बोलायला शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे पाठ तयार केले आहेत. विशेष करून तुम्ही जरी शाळेत जात नसाल तरीही या कार्यक्रमातून इंग्रजी बोलायला शिकू शकाल. आधीचे पाठ ऐकून तुम्ही इंग्रजी बोलायला सुरुवात तर केलीच आहे. ते पाठ ऐकत असताना तुम्हाला इंग्रजी बोलण्याचीही संधी मिळत होती, आठवतंय ना? आता हे पाठ ऐकतानाही मी सांगीन तेव्हा तुम्ही इंग्रजीत बोलायचंय. तर मग हे पाठ नीट लक्ष देऊन ऐका आणि आणखी इंग्रजी बोलायला शिका. राजू राजू, अरे फाटेल, घाई करू नकोस. हां, असं चिकटव, हळूच चिकटव. बघ, चिकटलं ना बरोबर? दॅट्स व्हेरी गुड. शबाना ताई, आकाश कंदील तयार झाला? अरे हो हो, तुला घाई कशाची झाली एवढी? शबाना ताई, टुमॉरो इज दिवाली. येस, आय नो. डोंट वरी, द लँटर्न विल बी रेडी फॉर दिवाली. ऐकताय ना मुलांनो? राजूच्या आजोबांच्या घरी दिवाळीची तयारी अगदी जोरात चालली आहे. हसन मामा आणि त्यांची मुलगी शबानाही आले आहेत मदतीला. राजू आणि शबाना दिवाळीसाठी आकाश कंदील करतायत. आकाश कंदिलाला शबाना इंग्रजीत काय म्हणाली? लँटर्न. लँटर्न म्हणजे कंदील किंवा आकाश कंदील. आता पुढे ऐका. Shabana, is the lantern ready? नो अब्बा, अजून सोनेरी कागद चिकटवायचा राहिलाय. हसन मामा, did you see my lantern? It is so beautiful. I made it. You made it? Oh, sorry. We made it. Shabana ताई and I made it. नाही हा राजू, अजून काम राहिलंय आपलं. अजून तयार नाही झाला आकाश कंदील. मग वी मेड इट नाही म्हणायचं, वी आर मेकिंग इट म्हणायचं. Yes, we are making it. आता गप्पा पुरे, लवकर आवरा. हा Yes, आई. हो आत्या. आजोबा आणि मनू उठण्यापूर्वी व्हायला हवं हा तुमचं. Yes, yes, hurry up. I will put the lantern here. See, I have put a wire and light bulb here. इज द लँटर्न रेडी? नाही नाही, आकाश कंदील तयार नाही झाला. इट इज नॉट रेडी. थोडाच राहिलाय. चल रे राजू, पटपट कर. That's मोतिया. ये मोती, ये. ए पोरांनो, मोत्याला आत येऊ देऊ नका. हा, मी फरशी धुतलीये. हो, सगळी साफसफाई सुद्धा झाली. When did you wash the floor? मित्रमैत्रिणींनो, प्रश्न कळला का? When did you wash the floor? तू फरशी कधी धुतली? मग आता उत्तर आहे का? आय वॉश्ड द फ्लोअर येस्टरडे. हो, सॉरी. राजूने सुद्धा फरशी धुतली हा माझ्या बरोबर. मग असं म्हण, we washed the floor yesterday. अरे मोत्याला विसरलोच आपण. चल रे मोत्या, पळ आता. शबाना, तिकडे घरी तुझी अम्मी वाट पाहत असेल. निघायचा का आता आपण? शिवाय तुला घरी जाऊन पत्रही लिहायचं आहे, आठवतंय ना? ओके अब्बा, लेट्स गो. बाय राजू. शबाना ताई, come early in the morning tomorrow. Okay? ओके, बाय. अरे माझी चप्पल. काय झालं ग? माझी चप्पल नाही सापडत. I know. Moti took your chappal. येऊ दे त्याला, मी एक रट्टाच घालीन. शबाना, मी जाऊन मोत्याला शोधतो आणि तुझी चप्पल घेऊन येतो. तोपर्यंत तू आणि राजू मिळून योकोला पत्र लिहा, चालेल? चालेल. योको जपानमध्ये राहते ना?
मग तू जपानी भाषेत लिहिणार पत्र? नाही वेड्या, मला कुठे जपानी येतं. तिला इंग्रजी येतं म्हणून इंग्रजीत लिहिणार. माझे वडील गेले होते ना जपानला, तेव्हा तिथे त्यांचा एक जपानी मित्र होता. त्यांची मुलगी आहे योको. बरं, हे घे कागद पेन. काय लिहू मी? डिअर योको, टुडे वी मेड अ लॅन्टर्न. राजू and I made the lantern. Raju is my friend. My father put the lantern up in Raju's house. Today I lost my slipper. Moti took my slipper. Please write to me soon. Your loving friend शबाना. चल, झालं माझं पत्र. शबाना. अब्बा, मिळाली माझी चप्पल? नाही बेटा. नाही, मीच जाते शोधायला आणि त्या मोत्याला चांगला रट्टा देते. शबाना ताई, त्यापेक्षा तू असं का नाही करत? मोत्याला एक चप्पल तर मिळालीच आहे, तू दुसरी पण देऊन टाक ना त्याला. म्हणजे तो पुढच्या दोन्ही पायात चपला घालेल. हो, आणि तुझे नवीन बूट पण देऊन टाकू, म्हणजे तो ते मागच्या पायात घालेल. मित्रमैत्रिणींनो, पाठाच्या या भागात नवीन शिकलेले इंग्रजी शब्द आणि वाक्य पुन्हा ऐकायला मिळतील. शिक्षकांनी यांची आपल्या वहीत नोंद केल्यास पाठानंतर सराव करायला सोपं वाटेल. मुलांनो, नीट लक्ष देऊन ऐका हं. नंतर तुम्हाला असंच बोलायचं आहे, पण आता फक्त ऐका. What did you do yesterday? Yesterday, I went to school. When did you go home? I went home at 8 o'clock. When did you go to Mumbai? I did not go to Mumbai. मित्रमैत्रिणींनो, पाठाच्या या भागात मी सांगेन त्याप्रमाणे तुम्ही बोलायचंय हं. तुमचे टीचर तुम्हाला मदत करतीलच. तुम्ही जरी शाळेत नसाल तरीही माझ्या सूचनांप्रमाणे बोला बरं का. मित्रमैत्रिणींनो, आजच्या पाठात तुम्ही व्हॉट या शब्दाने सुरू होणारे प्रश्न ऐकले. व्हॉट म्हणजे काय, लक्षात आहे ना. आता आपण व्हॉट ने सुरू होणाऱ्या अशाच काही प्रश्नांचा सराव करणार आहोत. मी एक प्रश्न विचारीन, तुम्ही तोच प्रश्न माझ्या मागे म्हणा. मला उत्तर नकोय हं. मी इंग्रजीत विचारलेला प्रश्न आधी नीट ऐका आणि मग सगळे एकत्र मिळून म्हणा. व्हॉट डिड यू डू yesterday? What did you do yesterday? ह्या प्रश्नाचा अर्थ आहे, तू काल काय केलंस? बरं, आता जर हा प्रश्न तुम्ही मला विचारलात तर माझं उत्तर असं असेल, yesterday I went to the office. म्हणजे काल मी ऑफिसला गेले होते. yesterday I went to the office. बरं, आता मी प्रश्न विचारणार आहे आणि तुम्ही इंग्रजीत उत्तर द्यायचंय बरं का. उत्तर काहीही असू शकेल, जसं yesterday I drank tea किंवा yesterday I washed my shirt इत्यादी. लक्षात ठेवा, वाक्य भूतकाळातलं असलं पाहिजे. ठीक आहे. घंटा वाजली की टीचर 1 मुलीला किंवा मुलाला उभं करतील.
एक मूल तयार. प्रश्न नीट ऐक आणि इंग्रजीत उत्तर दे. व्हॉट डिड यू डू येस्टरडे? Yesterday I played cricket किंवा yesterday I ate a लाडू. अशा प्रकारची भूतकाळातली वाक्य सांगितलीस ना? गुड. आता दुसरं मूल. प्रश्न ऐक आणि इंग्रजीत उत्तर दे. व्हॉट डिड यू डू yesterday? बरोबर उत्तर दिलंस ना? शाबास. आता जरा वेगळा सराव करूया. मित्रमैत्रिणींनो, वेन या शब्दाचा अर्थ लक्षात आहे ना? वेन म्हणजे केव्हा. वेन डिड यू सिट इन अ बस म्हणजे तू बसमध्ये केव्हा बसलीस किंवा केव्हा बसलास. आधी प्रश्न म्हणायचा सराव करूया. नीट ऐका आणि मग म्हणा. वेन डिड यू सिट इन अ बस? जर हा प्रश्न तुम्ही मला विचारलात तर माझं उत्तर असं असू शकेल. I sat in a bus last Sunday. म्हणजे मी गेल्या रविवारी बसमध्ये बसले होते. I sat in a bus last Sunday. आता मी हा प्रश्न तुम्हाला विचारणार आहे. तुम्ही बसमध्ये किंवा एसटीमध्ये केव्हा बसला होता ते सांगायचंय. तुमचं उत्तर काहीही असू शकेल. जसं आय सॅट इन अ बस येस्टरडे किंवा आय सॅट इन अ बस लास्ट इयर किंवा आय सॅट इन अ बस ऑन मंडे. कळलं ना? घंटा वाजली की टीचर एका मुलाला किंवा मुलीला उभं करतील. तयार? प्रश्न ऐक आणि इंग्रजीत उत्तर दे. वेन डिड यू सिट इन अ बस? बरोबर उत्तर दिलंस ना? म्हणजे तू स्वतः बसमध्ये केव्हा बसली होतीस ते सांगितलंस ना? गुड. आता दुसरं मूल. वेन डिड यू सिट इन अ बस? I sat in a bus last Wednesday किंवा I sat in a bus yesterday. अशा प्रकारचं उत्तर दिलंस ना? व्हेरी गुड. आता पुढची 15 मिनिटं टीचर सराव घेतील. व्हॉट डिड यू प्ले yesterday? What did you eat yesterday? आणि when did you go to Mumbai? When did you watch TV? असे प्रश्न विचारण्याचा व त्यांची उत्तरे देण्याचा सराव घेतील. आपण भेटूया आता पुढच्या पाठाच्या वेळी.